आपण पाहिलात की परवा सुप्रीम कोर्टाने या सरकारला झोडपलं। त्यांना सांगितलं की तुमच्या जवळ शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही आणि तुम्ही योजना नवीन आणून हा पैसा खर्च त्या ठिकाणी केला जातो। तो वेळ आला तर सुप्रियाताई लाडक्या बहिणीच्या योजनेलाही बंद केला जाईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। म्हणजे लाडक्या बहिणीला आठवण सुप्रीम कोर्टाने पण केलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाच्या झालेल्या पिकाचं नुकसान देणाऱ्या यांच्याजवळ पैसे नाही, त्यांच्या जमिनी घेतल्यात त्याच्यासाठी पैसे नाही, या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पद भरण्यासाठी सरकारजवळ पैसे नाहीत, ऑनलाईन पवित्र पोर्टलच्या नावाने अर्ज जमा केले जातात आणि मग पेपर लीक करायचं। जसं मगाशी उद्धवजीने सांगितलं की राम मंदिरामध्येही पाणी गळती लागली, नवीन संसदेमध्ये सुद्धा पाणी गळती लागली, तशी पेपरची गळती सुद्धा लिकेज त्याच्यातही होतं आणि पेपर रद्द केले जातात, तरुणांकडून पैसे लुटले जातात, पेपर रद्द करून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप हे करतात, पण नोकर भरती करणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सरकारने करून ठेवलेली आहे। रोज आंदोलन होतात। मी तर लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला सांगेल की आता तर सगळ्यांना आनंद वाटत असेल 1,500 रुपये भेटते त्याचे, पण जसं शेतकरी स्वाभिमान योजना नरेंद्र मोदीजींनी काढली त्या योजनेमध्ये काय केलं त्यांनी, त्या योजनेमध्ये 6,000 तुम्हाला देत असताना तो शेतकरी कुठला व्यावसायिक नसावा आणि व्यवसाय पुढच्या काळात केला, त्याच्या परिवारातल्या कोणीने केला तर ते सगळे पैसे वापस घेतले जाणार। आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या पोराला अगर कुठला बिझनेस करायचा असेल आणि बँकेमध्ये त्यांनी अर्ज केला, त्याला इन्कम टॅक्स त्याला प्रमाणपत्र जोडावं लागतं, कागद तयार करावं लागतात आणि ते आधार कार्डाच्या आधारावर जसं अर्ज केला की प्रधानमंत्र्यांच्या पीएमओ मधून पत्र कलेक्टरला सांगण्यात येतं की हा कोण आहे बघा, याला आतापर्यंत जेवढे पैसे दिले त्या शेतकऱ्याला या सगळ्या शेतकऱ्याचे पैसे वसूल करा, नाही तर त्याची जप्ती करा त्याच्या घरावर। उद्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या अजूनही डिसाईड झालेल्या नाही। मला शंका आहे, मी बोलून दाखवतो मुद्दा म्हणून, तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस जे सांगतात ना त्यांचे आमदार उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ। मी तुम्हाला सांगतो की काही बहिणीच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात म्हणून तुम्हाला पैसे वापस करावे, असं पण करू शकतील हे लोक। म्हणजे यांच्याजवळ प्रामाणिकता नाही, लाडक्या खुर्चीसाठी हा त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे। अशा